For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusdevotional. भक्तगण हो, ओंकार स्वरूप गणेश ही कल्पना आपल्याकडे पूर्वापार रूढ आहे हे आपण जाणताच. जगताच्या प्रारंभी सर्वप्रथम ओंकार उमटला आणि नंतर इतर शब्दांची निर्मिती झाली अशी आपली श्रद्धा आहे. गणपतीला कोणत्याही कार्याच्या प्रारंभी आपण जे मानाचं आद्यस्थान देतो त्याचा आणि जगतारंभी निर्माण झालेल्या ओंकाराचा असा हा अन्योन्य संबंध आहे हे निश्चित. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि महानमंगल आहे त्यापुढे आपण नेहमीच नतमस्तक होतो. श्री गणेश हे तर आपलं साक्षात उपास्य दैवत. गणपती हा विघ्न विनाशक, मंगलदायक आणि बुद्धिदाता आहे. त्याचं ते गोजिर रूप आपल्या मनात विशुद्ध पूज्यभाव निर्माण करतं. त्याची गुणसंपन्न प्रतिमा आपल्या मनात भक्तिसागर निर्माण करते. देवांचे सेनापती, विद्येचे अधिपती, शस्त्र आणि शास्त्र पारंगत, कवींचे कवी, तसंच अलौकिक बुद्धिकौशल्य ज्याच्या ठायी आहे अशा या गणेशाचं स्थान आपल्या मनामध्ये चिरंतन आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. आदिशक्तीची एकूण 51 शक्तिपीठ भारतात आहेत. गणेशाची 8 पीठ शक्तिकेंद्र आहेत. भाग्याची गोष्ट अशी की ही 8ही शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. यांनाच अष्टविनायक स्थान असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात आपल्या भक्तीची आणि भक्तांची फार मोठी परंपरा आहे. या भारतभूमीचे आणि धर्माचे विरोधक म्हणून जे जे इथं आले त्यांना या गणेशाच्या सामर्थ्यामुळेच इथून काढता पाय घ्यावा लागला अशी आपली श्रद्धा आहे. गणेशाची पूजा म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांना सुखासमाधानानं कालक्रमणा करता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करणाऱ्या महापराक्रमी वीराचं कृतज्ञ स्मरणच होय. कस्तुरगंधित रूप सुगंधित, कस्तुरगंधित रूप सुगंधित, प्रगटे नित्यमणी पूजितो हृदयी चिंतामणी, पूजितो हृदयी चिंतामणी. प्रगटे नित्यमणी पूजितो हृदयी चिंतामणी, पूजितो हृदयी चिंतामणी. गण म्हणजे जन म्हणजेच लोक. अशा गणांचा जो नायक तो गणनायक गणपती. गणांच्या या अधिपतीचा मान अग्रपूजेचा. कोणत्याही कार्यारंभी पूजण्याची ही मंगलमूर्ती आणि जनसामान्यांचा हा गणपती बाप्पा. आद्य शंकराचार्यांनी
गणपतीला देव पंचायतनात स्थान दिलं आहे. शिव, विष्णू, देवी, सूर्य आणि गणेश असं पंचायतन बनलं. ओंकार स्वरूपा. गणेशासंबंधी अनेक कहाण्या पुराणांमध्ये आढळतात. कृत आणि त्रेतायुगात गणेश विनायक या नावानं, तर द्वापार आणि कलियुगात तो गजानन म्हणून ओळखला जाईल असा उल्लेख गणेश पुराणात आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीही आपल्या ज्ञानेश्वरी या कलाकृतीचा प्रारंभ ओम नमोजी आद्या अशा गणेश स्तवनानं केला आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. अष्टविनायक म्हणून गणपतीची जी 8 प्रमुख स्थानं ओळखली जातात ती सगळी महाराष्ट्रात आहेत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराच्या आसपास आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेनंच या अष्टविनायकांना एक विशिष्ट स्थान बहाल केलं आहे. गणपती. ओम गणनाथ गणपती. ओम गणनाथ गणपती. गणपती 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 गणपती. ओम गणनाथ गणपती. ओम गणनाथ गणपती. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये. पुणे शहराच्या आसपासच्या अष्टविनायकांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रात श्री गणेशाची अनेक जागृत आणि स्वयंभू स्थानं आहेत. मुंबईतील प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक, टिटवाळ्याचा महागणपती, मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर, पालीगावचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक आणि गणपतीपुळ्याचा लंबोदर अशी ही प्रचलित जागृत आणि स्वयंभू गणेश स्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत. ही परमभाग्याची गोष्ट आहे. अशा या 11 प्रचलित गणेश स्थानांचं आपण आता मनोभावे दर्शन घेऊया. सिंदूर चर्चित रूपावरती. सिंदूर चर्चित रूपावरती जीव कसा जडला. सिंदूर चर्चित रूपावरती जीव कसा जडला. सिद्धिविनायक हृदयी माझ्या अलगद दरवळला. हो अलगद दरवळला. सिंदूर चर्चित रूपावरती जीव कसा जडला. सिंदूर चर्चित रूपावरती जीव कसा जडला. सिद्धिविनायक हृदयी आमच्या
अलगद दरवळला हो अलगद दरवळला तुलाच पाहत होतो देवा दाही दिशा मधुनी तुलाच पाहत होतो देवा दाही दिशा मधुनी एक ध्यास मज एक भास रे एक ध्यास मज एक भास रे नाम ओठातुनी विघ्न हराया भक्तांसाठी विघ्न हराया भक्तांसाठी संजीवन झाला विघ्न हराया भक्तांसाठी संजीवन झाला सिद्धिविनायक हृदयी आमच्या अलगद दरवळला हो अलगद दरवळला लक्षावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धिविनायकाचं मुंबईमध्ये प्रभादेवी इथं अतिशय सुंदर असं भव्य मंदिर आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनपासून केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर श्री सिद्धिविनायकाचं हे सुंदर आणि सुबक असं भव्य मंदिर आहे. दर मंगळवारी संकष्टी, अंगारकी, विनायकी तसंच भाद्रपद आणि माघ महिन्यातील गणेशोत्सवात इथं लक्षावधी भक्तांची गर्दी असते. संकल्प नवसायास करणारे अनेक गणेश भक्त दर सोमवारी रात्री 9च्या सुमारास थेट दहिसर बोरिवली या उपनगरातून पायी चालत प्रभादेवीच्या गणेश मंदिराकडे येत असतात. गणेश दर्शनाच्या ओढीनं भक्तिगीत गात ही मंडळी सुमारे 30 ते 40 किलोमीटरचं अंतर अनवाणी चालत भल्या पहाटे या मंदिरात पोहोचतात. दर मंगळवारी या मंदिरात सुमारे 5 लाख भक्तगण गणेश दर्शन घेतात, तर अंगारकीला ही संख्या 25 लाखापर्यंतही जाते. आणि अर्थातच हे निश्चित गौरवास्पद आहे. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सुनियोजित नूतनीकरणामुळे भक्तांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आज हे गणेशस्थान मुंबईचं भूषण ठरलं आहे. सुमारे 200 वर्षांचा इतिहास असलेले हे गणेशस्थान स्वयंभू आणि जागृत आहे. येई गा गणपती गे माझे माऊली येई गा गणपती गे माझे माऊली तुझला देवा किती आळू वाट मी पाहे येई गा गणपती गे माझे माऊली वाटुनी पाहता माझे शिनले हो डोळे वासरा घेई गे उराशी मायेल दिवाळे वाटुनी पाहता माझे शिनले हो डोळे वासरा घेई गे उराशी मायेल दिवाळे गणपती गे माझे माऊली तुझला देवा किती आळू वाट मी पाहे येई गा गणपती गे माझे
श्री सिद्धिविनायकाची मूर्ती 2.5 फूट उंचीची असून उजव्या सोंडेची आहे. श्री सिद्धिविनायकाच्या वरच्या उजव्या हातात कमळ तर दुसऱ्या हातात लहानसा परशू आहे. खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातावर मोदकाची वाटी आहे. गळ्यामध्ये सर्पाकृती जानवं आहे. मूर्तीच्या कपाळावर तृतीय नेत्र आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला ऐश्वर्य, संपन्नता, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या रिद्धी सिद्धी आहेत. श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनानं आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होवो हीच गणरायांच्या चरणी प्रार्थना. जय देवा श्री सिद्धिविनायक देवा. जय देवा श्री सिद्धिविनायक देवा. भावे नमुनी तुझला करू तुझी सेवा. भावे नमुनी तुझला करू तुझी सेवा. जय देवा श्री सिद्धिविनायक देवा. जय देवा श्री सिद्धिविनायक देवा. भावे नमुनी तुझला करू तुझी सेवा. भावे नमुनी तुझला करू तुझी सेवा. चतुर्थीचे दिवशी तव झाले आगमन. तव झाले आगमन. अधिष्ठानासाठी तिथले आसन. तिथले आसन. तुझ्या पूजेसाठी आतुर हे मन. आतुर हे मन. षोडशोपचारे करीन तव पूजन. करीन तव पूजन. जय देवा श्री सिद्धिविनायक देवा. जय देवा श्री सिद्धिविनायक देवा. भावे नमुनी तुझला करी तुझी सेवा. भावे नमुनी तुझला करू तुझी सेवा. जय देवा श्री ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामध्ये टिटवाळा या सिद्ध महाक्षेत्री आपल्या सर्व गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या महागणपतीचं एक पवित्र स्थान आहे. प्राचीन काळापासून म्हणजे सुमारे 800-900 वर्षांपूर्वीपासून आज तागायत अखंड एकाच ठिकाणी स्थान संपन्न राहिलेली गणेश मूर्ती असा या तीर्थक्षेत्राचा लौकिक आहे. गणेश गौरीचा नंदन, सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण, आधी वंदावा गजवदन, मंगलमूर्ती मोरया. टिटवाळा मंदिरातील श्री गणरायाची मूर्ती सुरेख दगडी महिरपीमध्ये बसवलेली असून ती पाषाणाची आहे. अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी ही मूर्ती चतुर्भुज आहे. भव्य गंडस्थळ, हातामध्ये परशू, जपमाळ, गदा कमळ आणि पुढच्या डाव्या हातात मोदक आहे. आसनाच्या पायावर यक्ष, किन्नर आणि देवतांचं कोरीव शिल्पकाम आहे. या महागणपतीचं आपण आता मनोभावे दर्शन घेऊया. आदि अंत नाही ऐसा हा गणेश.
पुष्पमाळा करुणी समया लाविल्या. पूर्व दिशी उगवला आसरा दिनेश. आदि अंत नाही ऐसा हा गणेश. प्रातःकाली पावे सर्वांना सर्वेश. टिटवाळ्याचं हे गणेश मंदिर पहाटे 5 वाजता उघडलं जातं. पूजा अर्चा आरती वगैरे नैमित्तिक कार्यक्रमानंतर रात्रौ 10 वाजता बंद केलं जातं. मंदिर आणि परिसराचं आपण आता दर्शन घेऊया. टिटवाळ्याच्या या गणेश मंदिरात वर्षभर अनेक उत्सव होत असतात. संकष्टी, दीपोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा तसंच भाद्रपद आणि माघ महिन्यातील गणेशोत्सवात कार्यक्रमांची लयलूट असते. भजन आणि नृत्याच्या साथीनं श्रींची पालखी मिरवणूक निघते. कीर्तन आणि भक्ती संगीताच्या कार्यक्रमात गणेश भक्त तल्लीन होताना दिसतात. रिद्धी सिद्धी नायका गणेशा. वंदन तुझ करीतो. रिद्धी सिद्धी नायका गणेशा. वंदन तुझ करीतो. भाव भक्तीने पंचप्राण हे. भाव भक्तीने पंचप्राण हे. तुझवरी ओवाळितो. रिद्धी सिद्धी नायका गणेशा. वंदन तुझ करीतो. आम्ही वंदन तुझ करीतो. आम्ही वंदन तुझ करीतो. कल्पद्रुम तू सिद्धिविनायक. कल्पद्रुम तू सिद्धिविनायक. सकल कलांचा तू अधिनायक. सकल कलांचा तू अधिनायक. आमंत्रण सोहळा तुझा रे. आमंत्रण सोहळा तुझा रे. जगमंगल करीतो. रिद्धी सिद्धी नायका गणेशा. वंदन तुझ करीतो. आम्ही वंदन तुझ करीतो. आम्ही वंदन तुझ करीतो. हो भाव भक्तीने पंचप्राण हे. भाव भक्तीने पंचप्राण हे. तुझवरी ओवाळितो. रिद्धी सिद्धी नायका गणेशा. वंदन तुझ करीतो. मुंबई शहराच्या जवळच असलेले हे गणेशस्थान अतिशय जागृत आहे. इथल्या संस्थांच्या विविध विकास कार्यांमुळे हे तीर्थस्थळ अधिकाधिक लोकाभिमुख झालं आहे. प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक, टिटवाळ्याचा महागणपती यांच्या दर्शनानंतर आपण आता अष्टविनायकांचंही दर्शन घेऊया. पायामधले घुंगुरवाळे ऋण झुण ऋण झुणले. पायामधले घुंगुरवाळे ऋण झुण ऋण झुणले. रूप चिमुकले गणरायाचे. आनंदे नाचले. आनंदे नाचले. देवसभा थाटली सभोती. गौरी हर
कौतुके पाहती गणरायाच्या दिव्य नर्तनी स्थिरचर धुंदावले स्थिरचर धुंदावले गणरायाच्या दिव्य नर्तनी स्थिरचर धुंदावले ओ रूप चिमुकले गणरायाचे आनंदे नाचले आनंदे नाचले आनंदे नाचले आनंदे नाचले. अष्टविनायक स्थानक खचितच प्राचीन आहेत. या मूर्तीही स्वयंभू आहेत. त्या जशा सापडल्या त्याच स्थितीत त्यांची मंदिरात स्थापना केली गेली आहे. हे स्थान महात्म्य पेशवाईच्या काळात जन्माला आलं असावं. आपले पेशवे वंश परंपरेनं गणपतीचे प्रखर उपासक होते हे सर्वश्रुतच आहे. प्रत्येक मूर्ती हा श्री गणेशानं घेतलेला अवतार आहे. प्रत्येक गणपतीच्या कथाही प्रचलित आहेत. त्यांच्या नावांमागची कारणंही या कथातून सांगितलेली आहेत. घडवलेल्या मूर्तीसारखा आखीव रेखीवपणा या मूर्त्यांमध्ये नसला तरी त्यांचं स्वयंभू रूपच गणेश भक्तांना समाधान देऊन जातं. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्थु विनायक स्वथमणे चिंतामणि स्थेवरे सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम्. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर, पालीगावचा बल्लाळेश्वर आणि महडगावचा वरदविनायक अशी ही 8 गणेशस्थानं आहेत. अष्टविनायकांच्या या यात्रेसाठी आपण आता प्रस्थान करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा.
पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या काठावर हे भूस्वानंद भुवन म्हणजे मोरगाव क्षेत्र आहे. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. तसंच एकेकाळी इथं खूप मोर होते म्हणून या गावाचं नाव मोरगाव म्हणून प्रचलित झालं. कऱ्हा नदीच्या काठी असलेलं मोरगावचं मयुरेश्वराचं मंदिर म्हणजे गढीच म्हणायला हवी. उत्तराभिमुख असलेलं हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराभोवती तटबंदी असून चोहीकडून 4 मिनार आहेत आणि त्यामुळं हे मंदिर लांबून चक्क मशिदीसारखं दिसतं. दीपमाळ, नगारखाना आणि या नगारखान्याजवळ पुढच्या 2 पायात लाडू घेतलेला एक उंदीर पाहायला मिळतो. महादरवाजासमोर काळ्या पाषाणाचा नंदी हे तर या देवळाचं वैशिष्ट्य. हा नंदी रेखीव असला तरी कोरीव काम अर्धवट झाल्यासारखं वाटतं. शिवमंदिरासाठी बनवलेला हा नंदी गाड्यावरून नेताना तो गाडा मोडला आणि हे नंदीराज मग तिथून हलेच नात. दृष्टांतानंतर मग त्या नंदीची तिथंच स्थापना करण्यात आली असं सांगतात. मोरगावच्या या मोरेश्वराचं आपण आता दर्शन घेऊया. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आहे. या मूर्तीला 3 डोळे आहेत आणि बेंबीत हिरे चमकत असतात. डोक्यावर नागराजाचा फणा आणि दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. सारे ग म प म प ध नि सा मंद्र मध्यानतार झळाळत उठले स्वर झंकार फुलातून दरवळला गंधार मयुरेश यावनी प्रगटला मावळला अंधार उमटला ताता थै तत्कार नाचतो शिवनंदन सुकुमार मंगलमूर्ती मोरया हा झाला जय जयकार पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात पुण्यापासून 27 किलोमीटर थेऊर इथं श्री चिंतामणी विनायकाचं देवस्थान आहे. थेऊरला तिन्ही बाजूला मुळा आणि मुठा नदीचा वेढा पडला आहे. श्री चिंतामणीचं देऊळ भव्य आहे. इथला महादरवाजा उत्तराभिमुख आहे. प्रशस्त आवार आणि एकूणच मंदिराचा परिसर पाहताच मन अगदी प्रसन्न होतं. चिंतामणी गणपतीचं हे मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील धरणीधर महाराज या सत्पुरुषानं बांधलं. महादरवाजापासून थेट मुळामुठा नदीपर्यंतची पक्की सडक पेशव्यांनी बांधली आहे हे विशेष. मंदिराचा सभामंडप लाकडी आहे. सभोवार ओवऱ्या आहेत. मंदिरातील श्री चिंतामणीची मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख असलेल्या या विनायकाच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं हे आराध्य दैवत. त्यांचा वाडा मंदिराच्या जवळच होता. आज इथं एक उद्यान केलेलं आहे. या देवस्थानाला औरंगजेब बादशाची सनद होती असं सांगतात. आपल्या आयुष्यातल्या चिंता नष्ट करणाऱ्या या चिंतामणीचं आपण आता अनन्य भावे दर्शन घेऊया. रमा माधवांचे जिथे चित्त लागे जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे तया ठेऊराला चला जाऊया गणेशा प्रती आरती गाऊया तया ठेऊराला चला जाऊया गणेशा प्रती आरती गाऊया
अष्टविनायकातील 7 गणपती डाव्या सोंडेचे आहेत, पण सिद्धटेकचा सिद्धिविनायक मात्र उजव्या सोंडेचा आहे. भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातले सिद्धटेक हे गाव. इथं शहरीकरणाचा स्पर्शही झालेला नाही, पण परिसर अत्यंत रमणीय आहे. कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अत्यंत जागृत आहे. इथं भीमा नदी दक्षिण वाहिनी झाल्याचं दिसतं. सिद्धिविनायकाचं मंदिर टेकडीवर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा गाभारा सुमारे 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे. हा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. सिद्धिविनायकाचं मखर पितळेचं आहे. दोन्ही बाजूला जय आणि विजय यांच्या 2 मोठ्या मूर्ती आहेत. सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद असलेली ही मूर्ती अत्यंत विलोभनीय वाटते. मूर्तीचं मुख उत्तरेकडं आहे आणि ती गजमुख आहे. सिद्धटेकच्या या सिद्धिविनायकाचं आपण आता दर्शन घेऊया. चल साधका, चल साधका, चल यात्रिका, चल श्री गजानन पूजका, चल पाहू त्या वरदायका, चल पाहू त्या वरदायका, चल पाहू सिद्धिविनायका, चल साधका. हे सिद्धटेक प्रसिद्ध रे, येथेच कैटभवंजिला. श्री विष्णूने जय लाभण्या, येथे गजानन पूजिला. हरिने जाणून गंडकी, हरिने जाणून गंडकी, साकारिले गणनायका, चल साधका, चल साधका. महागणपती म्हणजे शक्तियुक्त गणपती. महागणपतीला 8, 10 किंवा 12 भुजा म्हणजे हात असतात. या गणपतीचं ध्यान करून भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासुरावर विजय मिळवला. म्हणूनच हा त्रिपुरारी वरदो महागणपती. महागणपतीचं स्थान आहे रांजणगावी. पुणे नगर महामार्गावरचं हे तीर्थक्षेत्र बऱ्यापैकी विकसित शहर आहे. महागणपतीचं हे स्थान मुख्य रस्त्यापासून जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचं प्रवेशद्वार अत्यंत भव्य आणि प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वाराजवळ जय विजय नावाचे द्वारपाल आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पेशवेकालीन स्थापत्यकलेचं हे वास्तुशिल्प आपल्या अगदी डोळ्यामध्ये भरतं. मंदिर बांधताना दिशा साधन केलं आहे. त्यामुळे दक्षिणायनात संक्रांतीनंतर गणेशाच्या मूर्तीवर सूर्याचे किरण पडतात, हे इथलं वैशिष्ट्य. मंदिरातली मूर्ती पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोंडेच्या या मूर्तीचं कपाळ रुंद आहे. दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धी आहेत. रांजणगावच्या या महागणपतीच्या आवारात जुन्या देवळांचे दगडी खांब दिसतात. इतिहास संशोधकांच्या मते हे मंदिर 9व्या-10व्या शतकातील हेमाडपंथी वास्तुशैलीचं असावं. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत रांजणगावी मोठा उत्सव असतो. पहिले 4 दिवस गावातील वेगवेगळ्या आळ्यांमध्ये गणपतीची पालखी जाते. यालाच द्वार यात्रा असं म्हणतात. रांजणगावच्या या महागणपतीचं आता आपण दर्शन घेऊया. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. रांजण गावाला
रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला. अष्टविनायक क्षेत्रांपैकी डोंगरावर असलेलं आणि बौद्ध लेण्यांच्या सान्निध्यात असलेलं एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे लेण्याद्री आणि इथला विनायक म्हणजे गिरिजात्मज. पुण्याच्या उत्तरेला कुकडी नदीच्या उत्तर पश्चिम तीरावर लेण्याद्री आहे. डोंगरावर असलेल्या बौद्धकालीन गुंफांमधील 8व्या गुंफेत श्री गिरिजात्मक विनायकाचं मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणी असंही म्हटलं जातं. पायथ्यापासून मंदिर असलेल्या गुंफेच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 307 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. या देवळाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच दगडात कोरलेलं आहे. 53 फूट लांब आणि 51 फूट रुंद असलेल्या मंडपात एकही खांब नाही. सभामंडपी ध्यानधारणा करण्यासाठी ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यामधील एका ओवरीत गिरिजात्मजाची स्थापना केली आहे. मंदिर दक्षिणाभिमुख तर मूर्ती उत्तराभिमुख आहे. लेण्याद्रीची पूजा ही मुखपूजा नसून पाठपूजा आहे हा समज पूर्णतः चुकीचा असल्याचं जाणकार सांगतात. ज्या गुहेत माता पार्वतीला श्री गणेश प्रसन्न झाला त्या गुहेतच गणेशाची स्थापना केली आहे. इथं गणेशाची स्वतंत्र आखीव रेखीव मूर्ती नाही. लेण्यांप्रमाणे ती कोरलेली आहे. मूर्तीवरच्या कवचामुळे विलेपनामुळे ती पाठमोरी वाटायची खरी, पण आता कवच पडल्यावर डाव्या बाजूला मान वळलेली श्री गिरिजात्मजाची मूर्ती दिसते. इथल्या छोट्याशा गाभाऱ्यात कुणालाही स्वहस्ते श्रींची पूजा करता येते हे इथलं वैशिष्ट्य. लेण्याद्रीच्या या गिरिजात्मजाचं आपण आता दर्शन घेऊया. गणनायका गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा. सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा. गणनायका शिवनेरीचा शिवशंभुता सहवास पावन लाभला. कुकडी तिरी तव मंदिरी हो पुण्य संचय हा भला. गिरिजात्मजा गिरिजात्मजा तव मूर्ती सिंदूर चर्चित सुंदरा. गणनायका कुकडेश्वराहून निघालेल्या कुकडी नदीचं भाग्य थोर आहे. तिथूनच 16 किलोमीटर अंतरावर याच नदीच्या तीरावर ओझरच्या विघ्नेश्वराचं मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी सोन्याचं शिखर आणि कळस असलेलं हे एकमेव रमणीय तीर्थस्थान आहे. जुन्नर तालुक्यात नारायण गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर ओझर गाव आहे. पूर्वाभिमुख असलेलं विघ्नेश्वराचं मंदिर दगडी तटबंदीनं संरक्षित केलं आहे. तटावरून चालण्यासाठी पायवाट आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या देवळाच्या तटबंदीवरून लेण्याद्री आणि शिवनेरी किल्ला दिसतो. मंदिराचं एकूणच वास्तुशिल्प अत्यंत देखणं आहे. यातील मंडपाच्या प्रवेशद्वाराशी संगमरवरी पाषाणाचा उंदीर जणू पळण्याच्याच तयारीत आहे. देवळाच्या भिंती रंगीत आणि आकर्षक चित्रांनी सजवलेल्या आहेत. श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, पूर्णाकृती आणि आसनस्थ आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणकं, कपाळावर चकचकीत हिरा आणि बेंबीत खडा बसवलेला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. देवाची ही मूर्ती अतिशय देखण्या अशा महिरपी कमानीत आहे. या मंदिराचा कळस कलाकुसरीनं नटलेला आहे. शिखर आणि कळस सोन्याचा आहे हे विशेष.
या मंदिराचा जीर्णोद्धार चिमाजी अप्पांनी केल्याचं सांगतात. हे मंदिर इसवी सन 1785 मध्ये बांधलं असावं आणि त्याचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार 1967 साली गणेश भक्त अप्पाशास्त्री जोशी यांनी गावकरी आणि इतर मान्यवर गणेश भक्तांच्या मदतीनं केल्याचं सांगतात. अशा या विघ्नेश्वर गणरायाचं आपण आता मनःपूर्वक दर्शन घेऊया. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो, निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हो झर हो, हो झर हो. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हो झर हो. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे. भक्तजनांना भय दाविल का मरण तिथे, मरण तिथे. ही विघ्नेश्वर करुण दयेचे पाझर हो, पाझर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हो झर हो. एकीकडे इतिहास प्रसिद्ध सरसगड तर दुसऱ्या बाजूला अंबा नदी अशा निसर्गरम्य सान्निध्यात एक गाव वसला आहे. या पाली गावचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी 7वा अवतार. बल्लाळ नावाच्या गणेशभक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या बालकानं पूजलेल्या शिळेत कायम वास्तव्य करून आहे पालीचा बल्लाळेश्वर. भक्ताच्या नावानं प्रसिद्ध झालेला हा एकमेव गजानन. गणेशानं भक्त बल्लाळाला ब्राह्मणाच्या वेशात दर्शन दिल्यामुळेच की काय इथली विनायक मूर्ती वस्त्र नेसलेली आहे. हे गणेशस्थान अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत आहे. या देवस्थानाला कौल लावून पूर्वीच्या काळी न्यायनिवाडे होत. मूळच्या लाकडाच्या या देवालयाचा जीर्णोद्धार फडणीसांनी 1760 साली करून एक पाषाण वास्तुशिल्प तयार करवून घेतलं. मंदिर श्रीकारी धाटणीचं आहे, पूर्वाभिमुख आहे. दक्षिण प्राची अचूक साधल्यानंच की काय दक्षिणायतनात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण नेमके श्री बल्लाळेश्वरावरच पडतात. मंदिराचं बांधकाम अगदी कल्पकतेनं केलं आहे. आतील गाभाऱ्यात दगडी सिंहासनावर 3 फूट उंच अशी बल्लाळेश्वरांची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत चकचकीत हिरे आहेत. मागची प्रभावळ चांदीची आहे. मंदिराच्या आवारात एक प्रचंड घंटा आहे आणि ती युरोपातील आहे असं सांगतात. फिरंग्यांचा पाडाव करून चिमाजी अप्पांनी ज्या मोठमोठाल्या घंटा आणल्या त्यातील एक त्यांनी इथं अर्पण केली आहे. अशा या पाली गावच्या बल्लाळेश्वराचं आपण आता दर्शन घेऊया. बाल भक्ता लागी तुची आसरा, तुची आसरा. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. बाल भक्ता लागी तुझी आसरा, तुझी आसरा. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही. पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही. पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा. मूषकाच्या हाती मोदक हारा. ढुंडा ढुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. अष्टविनायकातील सर्वच स्थानात सोवळ्या ओवळ्याचे नियम आणि निर्बंध सुद्धा वेगवेगळे आहेत. मोरगाव, पाली, सिद्धटेक इथल्या मंदिराच्या गाभाऱ्यात पुजारी आणि ग्रामस्थ ब्राह्मण यांच्याशिवाय कुणालाही जाता येत नाही हे आपण जाणताच.
पण महडगावच्या वरदविनायकाचं तसं नाही. तो जणू जनसामान्यांचा गणराज आहे. मनोवांछित वर देणारा हा गणराय म्हणूनच लोकांच्या जास्त आवडीचा. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील पाली गावात हे वरदविनायक विराजमान आहेत. अष्टविनायकांपैकी हे 8वं स्थान. वरदविनायकाची इथली स्वयंभू मूर्ती 1690 मध्ये श्री धोंडू पौडकर यांना एका तळ्यात सापडली. तळ्याजवळच्या मंदिरातच ती काही काळ पूजली जायची. नंतर इसवी सन 1725 साली वरदविनायकाचं देऊळ बांधण्यात आलं. श्री वरदविनायकाचं मंदिर पूर्वाभिमुख आहे. पूर्वी ते जणू कौलारू घराप्रमाणे होतं, परंतु आता त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. गाभाऱ्यात वरदविनायक विराजमान आहेत. इथल्या देवस्थानाचा परिसर अत्यंत रम्य आणि भक्तिपूर्ण आहे. अष्टविनायकांपैकी या 8व्या गणरायाचं दर्शन घेऊन आपण आपल्या अष्टविनायक यात्रेची सांगता करूया. रचिला ऋषी मुनीनी ज्याच्या रुचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत. रचिल्या ऋषी मुनीनी ज्याच्या रुचा अनंत गंगा विनायका रे झडतो तुझा दिगंत. वरदायका गणेशा महदाशया सुरेशा. वरदायका गणेशा महदाशया सुरेशा. कावेढला विसी तू हे रंग एकदंत. रचिल्या ऋषी मुनीनी ज्याच्या रुचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत. या अष्टविनायकांप्रमाणेच गणपतीपुळे येथील गणेशस्थानही अतिप्राचीन आहे. मुद्गल पुराणात त्याचं अगदी विस्तृत वर्णन वाचायला मिळतं. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात समुद्रकिनारी असलेल्या या अत्यंत जागृत आणि स्वयंभू देवस्थानाचा उल्लेख पश्चिमद्वार देवता असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या अष्टविनायकांपैकी मोरगावचा मोरेश्वर हे गाणपत्यांचं आद्यपीठ आहे. इथंच समर्थ रामदासांना सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती स्फुरली. घरोघरी म्हटल्या जाणाऱ्या आणि प्रत्येकाला मुखोद्गत असलेल्या या आरतीला अग्रस्थानाचा मान आहे. सुखकर्ता सुखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर कुटिशेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. प्रासादिकता आणि प्रसन्नता असलेल्या या आरतीत वर्णिल्याप्रमाणेच इथलं स्थान महात्म्य अजोड आहे. हे महासिद्ध क्षेत्र समुद्रकिनारी पुळणीत असल्यामुळंच की काय, याला पुढं गणपतीपुळे हे नामाभिधान प्राप्त झालं. मुंबई गोवा महामार्गावर हातखंब्याच्या अलीकडे निवळी या गावातून गणपतीपुळे मालगुण जयगड असा रस्ता जातो. सर्वच मोठ्या शहरातून या ठिकाणी एसटीच्या गाड्या जात येत असतात. मुंबईपासून सुमारे 375 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोकणातील या निसर्गरम्य तीर्थक्षेत्री अनेक भक्तगण येत असतात. स्वयंभू गणेशाचं मंदिर, स्वच्छ आणि मन मोहून टाकणारा पांढऱ्या शुभ्र वाळूचा लांब रुंद पसरलेला समुद्र किनारा, पर्यटन विकास महामंडळ संचालित बोटिंग
आणि इथला सुजलाम सुफलाम असा निसर्गरम्य परिसर यामुळं गणपतीपुळे हे गणेशस्थान आज एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध झालं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गर्द हिरवीगार वनराई, समुद्रकिनारा, आंबा, काजू, नारळ, पोफळी आणि अन्य असंख्य वनस्पतींनी नटलेल्या सर्वांग सुंदर अशा या गणेशस्थानाचं आपण आता मनोभावे दर्शन घेऊया. आरती सुंदर वदनाची गिरिजा शशिधर तनयाची. आरती सुंदर वदनाची गिरिजा शशिधर तनयाची. आरती सुंदर वदनाची गिरिजा शशिधर तनयाची. स्वयंभू पश्चिम दिगवासी प्रगटला भक्त रक्षणासी. सन्मुख सागर समदृष्टी शोभतो हरितगिरी पृष्ठी. विराजे सिंदूर सर्वांगा वाहते सौम्य नाभिगंगा. वर्णो काय तीर्थ महिमा, वर्णो काय तीर्थ महिमा. स्थान हे पुलिन असे जरी विजन निवासे परम कृपेने पावन ते जाणिले. त्रिभुवन क्षेत्र धन्य झाले देखता मूर्ती गणेशाची. होईना तृप्ती नयनाची. आरती सुंदर वदनाची गिरिजा शशिधर तनयाची. महाराष्ट्रातील या 11 गणेश स्थानांबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात अढळ श्रद्धास्थान आहे. मुंबईतील प्रभादेवीचा श्री सिद्धिविनायक, टिटवाळ्याचा महागणपती, मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, रांजणगावचा महागणपती, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, ओझरचा विघ्नेश्वर, पालीगावचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक आणि गणपतीपुळ्याचा लंबोदर अशी ही प्रचलित, जागृत आणि स्वयंभू गणेशस्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत. ही परमभाग्याची गोष्ट आहे. अत्यंत जागृत अशा या गणेशस्थानांच्या दर्शनानं आपलं आयुष्य सार्थकी लागो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. बाली 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 टिम टिम टिंबाली ढमाक ढमढोल वाज घरी माझ्या आलं राजाच राज गणराज. बाली बाली टिम 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 आली धमाक झमढोल वाज घरी माझ्या आलं राजाच राज गणराज. बाली बाली गणपतीचं महात्म्य महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थी, माघी गणपती असे सण, असे उत्सव या महाराष्ट्रात अगदी मनःपूर्वक चैतन्यमयरित्या साजरे केले जातात. पेशवाईच्या काळात लावलेलं हे रोप लोकमान्य टिळकांसारख्या धुरंधर नेत्यांनी आपुलकीनं वाढवलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालाय. आज हे समाधान प्रत्येक गणेश भक्ताच्या चेहऱ्यावर दिसतं. श्री गणरायांचे आशीर्वाद आपल्यावर सदोदित राहोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.